आली, चल जाऊया. सावे, कुठं होतीस तू बाळा? माझ्या जीवाला किती घोर लागलेला माहितीये. तुला माहित आहे ना, माझं समजा जग तूच आहेस का? आई, अगं तू कशाला एवढं टेन्शन घेतलं? काही नाही झालं मला, व्यवस्थित आहे मी. दमली असेल ना तू? हात पाय धुवून घे, मी जेवायला वाढते. चल या या. छान आहे, तो बघू जरा. येस. हा. आई, यांचे डिझाईन एकदम युनिक आणि रॉयल असतात. सध्या सगळ्या श्रीमंत लोकांच्या तोंडी यांचंच नाव आहे. ते तर दिसतच आहे. नाही पण खरोखर सगळे नेकलेस फारच छान आहेत. मॅडम, तुम्ही बघताय तसे ओरिजिनल हिऱ्यांचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने आपण सेल करतो. संपूर्ण देशात आपला सेल सुरू आहे, पण कोल्हापुरात आपण अजून लॉन्च नाही केलेलं. आपला सर्वे असं सांगतोय की इथे आपल्याला उत्तम रिस्पॉन्स मिळणार आहे. हा, पण त्यासाठी मार्केटिंग योग्य झालं पाहिजे. साधारण 20 कोटींपेक्षा जास्त आपला टर्नओव्हर आहे. आई, मी काय म्हणतोय, ती PR कंपनी तर आता आपलीच आहे. यांच्या मार्केटिंगचं काम आपणच घेऊयात. चालेल ना, म्हणजे माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त एकदा धैर्याशी बोलून घेऊया. नाही कसं आहे, माझा धाकटा मुलगा आहे ना, तोच व्यवहार सगळे बघतो. एकदा त्याच्याशी बोलावं लागेल. तसं असेल तर काहीच हरकत नाहीये. ते सगळं कलेक्शन घेऊन मी पुन्हा एकदा येईन दाखवायला. परत याची गरज नाही लागणार. धैर्य, ये बस. हाय, एकदा बघ. यांचे हिऱ्यांचे दागिने सेल करायचा बिझनेस आहे. 20 कोटीचा टर्नओव्हर आहे. मार्केटिंग करायचं. आई, तुला आवडलेत का दागिने? खूपच छान आहेत. करूया की मग मार्केटिंग. हा, पण सर एकच आहे, या पुढच्या वीक मध्ये आपल्याला हा ब्रँड लॉन्च करायचा आहे. सो थोडी अर्जन्सी होती. ओके नाना, हा, इमिजिएट ऑफिस मध्ये कळवा. यांच्या ब्रँड साठी जे काही प्रेझेंटेशन आहे ते उद्याच्या उद्या तयार करायला सांगा. करतो. मॅम, तुम्ही उद्या आमच्या ऑफिसला या. हा, तुमच्या ब्रँड साठी जी काही बेस्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ती आमची टीम तुम्हाला समजावून सांगेल. ओके सर, थँक्यू. येते. हॅलो, एक मिनिट. आई, मी आलोच फ्रेश होऊन. बरं ऐक ना, ते आज मामाकडे जायचं लक्षात आहे ना? आई, बघू नंतर. एवढी काय गडबड आहे? नाना, उद्याच्या शेड्यूल मध्ये यांना ऍड करा. आता काय सांगू याला, कसली गडबड येते. चल 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 पटकन. झालं शेवट शेवट. हॅलो हॅलो, शेवटची लेवल होती ती पण तुमच्या फोनमुळे सुटली नाही. काय गरज होती का फोन करायची? अगं दिपे, तो भुकेनं माझा शेवट व्हायची वेळ आली आणि तुला त्या गेमचं पडले वेळ. डबा घेऊन येणार होतीस ना माझ्यासाठी? कुठं आहे डबा? कुठं आहे डबा? कुठे? डब्यालाच माहित. दिपे, माझा चेष्टेचा मूड नाही, आताच सांगालोय. होय काय? अहो, डबा कुठं गेलाय सापडण्यात झालाय. किती हका मारल्या मी त्याला. हे बाई दिपे, चेष्टा करू नको ग बाई. मला इथं भूक लागल्या आणि
स्वतःच म्हणलेलीच नव्ह ग, दुपारी तुमच्या ऑफिसकडे फेरी होणार आहे तेव्हा डबा घेऊन येते तुमच्यासाठी. हा, कुठं आहे तो डबा, कुठं आहे? हा, पण फेरी झालीच नाही. दिप्या भाई, तुला काय अकलेचा भाग आहे का नाही ग? हा, इथं भुकेने जीव जायची वेळ आल्या माझ्यावर, आणि तू खरं तर की नाही माझंच चुकले. मी तुझ्यावर भरोसाच करायला नको पाहिजे होता. हा, आता कसं वाटतंय? समोरच्या माणसाला आपण एखादं काम करतो म्हणलं आणि नाही केलं की कसं होतंय? हा, मी मुद्दामच म्हणले होते डबा घेऊन येते. तुम्हाला किती वेळा सांगितलंय हो जरा वर्कमय घेऊन येत जावा म्हणून, पण नाही. केतन साहेब, बाहेर जाऊन बघा, साधा बिस्किटचा पुडा सुद्धा किती महाग झालाय. इथं महागाईने जीव जायची वेळ आल्या. जाऊ दे, पण तुम्हाला सांगून काय उपयोग नाही. राहा उपाशी, मी नाही आणत डबा, मला माझा गेम पूर्ण करायचंय. अगं ए दिप्या, माझं जेवण काय बाई आहे? साहेब, तुमची सही हवी. सही पाहिजे. दिवे की सही? हा, केतनराव, हीच खरी वेळ आहे. आता नाही तर कधीच नाही. आता की दीपीला दाखवून देतो की केतन काय चीज आहे. काय म्हणलं साहेब? सही पाहिजे ना तुम्हाला? हो, देतो की सही. अहो तेच तर काम आहे आमचं, सही देणं. हा, पण काय आहे इथे की नाही पंखा नाही हो, जरा लई उकडायला लागले. लिंबू सरबत घ्यावं म्हणायला लागले. एक काम करूया, आपण दोघं पण की नाही खाली गाड्यावर लिंबू सरबत घेऊया, तिथं मला सांगा तुम्हाला कसं दिसाय पाहिजे त्या. बेस्ट आयडिया आहे. चला नाना, आता काय मला? आज जे क्लायंट येणार होते त्यांचं काय झालं? होय, बोलणं झालं, ते येत असतील. ओके. आणि आपल्या कन्स्ट्रक्शनची फाईल मला आत्ता आणून द्या. आणतो. एक गायडन्स पाहिजे होतं जरा. बोल. ते आज आपल्या फूड रेसिपीचा विनर डिक्लेअर करायचंय ना. मी ठरवणार आहे का विनर? तसं जर असेल तर नंतर सांगतो. ते मी ठरवलंय, ते नाही. मला हे विचारायचं होतं की ते डिक्लेअर करताना याच्यातलं कुठलं चमकीचं पोपर फोडू, हे का हे? हे असले फालतू प्रश्न मला विचारायला यायचं नाही. तुझं तू ठरव. असं कसं? तुम्ही बॉस आहात ना, हा, कंपनीचे मालक आहात तुम्ही. आता मी माझ्या मनाने कुठलं पण फोडायचे, मग ते तुम्हाला आवडणार नाही, मग त्याच्यावर रिटेक होणार, मग तुम्ही कट 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 असं करत बसणार. कशाला ना? त्यापेक्षा मी एक काम करते, मी फोडूनच दाखवते ना. बघा, डोकं फिरलंय काय? अगं डोकं फिरलंय का तुझं? ऑफिस आहे का? अरे काय करतेस? मीटिंग आहे माझी इथं आता. ऑन सेन्स. हे चमकीचं चांगलं दिसतंय की, चमकीचंच फोडते. हे कोणतं फोडायचं कोणतं नाही ते नंतर ठरवायचं. आधी हे सगळं क्लीन कर. नाही करणार. साहेब, ही एकदा सही झाली ना की पुढची कामं जास्त काय राहत नाहीत. फूड लायसन्स मला लगेच मिळून जाईल. बरोबर आहे, बरोबर आहे. सही मी देणार, पण तुम्ही देणार ना? नाही नाही, म्हणजे सही मीच देणार, तुम्ही काय देणार? लिंबू सोडा देणार? हो हो हो. दादा, 2 लिंबू सोडा. खरं तर चहा पाणीच पाहिजे होतं. काय काय चहा पाणी? नाही नाही, चहा पाणी म्हणजे इथं उकडायला लागले ना लई, म्हणूनच म्हणलं चहा पाणी नको, लिंबू सोडा द्या. पण कसं आहे, नुसता लिंबू सोडा देऊन का उपयोग नाही, त्याच्या बरोबर काहीतरी. दारू? नाही नाही, दारू 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 नाही, लिंबू सोडा सांगा. ते हा अनुराधा, कुठं राहिला तुम्ही? जेवायला येताय ना घरी? होय होय, जेवायला घरीच येणार आहे. हा, हे आपल्या ओळखीच्या एक जणाचं काम आहे केतनच्या ऑफिसला, ते यायला लागल्यात. त्यांचं काम झालं की घरीच येणार आहे. पण घरला गेल्यानंतर नक्कीच काय तर होणार आहे. लाच न घेता घरी आला
तर उपाशी राहायला लागल. साहेब साहेब काय काय महागाई केवढी वाढल्या. तुम्हाला सांगतो महागाई म्हणजे की नाही लई महाग असत्या. बेकार डेंजर असत्या. डेंजर महागाई. तर मला सांगा आम्ही नुसतं सया वाटप करत बसलो तर कसं चालायचं की नाही. म्हणजे आता तुमच्यासारख्या लोकांनी पण म्हणजे सही घेणाऱ्या लोकांनी पण आमचा विचार करून जर आम्हाला खुश केलं तर सही कशी पटकन होऊन जाते की नाही. आलं लक्षात आलं लक्षात. हो साहेब आधी सांगितलं असतं तर दोघांचं पण काम झालं असतं. पैसे तर म्हणायचं ना. बरोबर. काय काय झालं असतं ना. किती देऊ. 200 बस. 200 बस. मग 300 घ्या. नाही तसं नाही. म्हणजे 2 500 500च्या 2 नोटा म्हणजे 1000 बस. म्हणजे बघा म्हणजे जास्त होत नाही ना साहेब. ह्या कामात कमी काय जास्त काय. अहो नाही खरं तर की मी तुम्हाला म्हणून कमी सांगितले. तर 3 नाही जाऊ 2 द्या. काय म्हणलीस. करणार नाही. हे बघे नोकरीवरनं काढणार. काढा काढा काढा. म्हणा की यू आर फायर्ड. म्हणा. तुला काय वाटते हे असे बालिश चाळे करून तू मला हरवशील. तू हे असला मूर्खपणा करणार आणि मग मी तुला म्हणणार गेट आउट. सावी नाईक हा धैर्य मुजुमदार लई कठीण पेपर आहे. एवढ्या सहजासहजी नाही सुटायचा. एखादी गोष्ट जर मी ठरवली ना तर ती पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करेन. आणि मी ठरवले तू आणि तुझ्या त्या लाडक्या भाऊंनी ही शाळा मला दिल्याशिवाय तुझी इथून सुट्टी दिली. दाखला मला क्लायंटचा फोन आहे. हा हा थांबा मी आलोच. तुम्हाला नाही आलो तो खाली येऊन थांबलेत. त्यांना सांगा 10 मिनिटं वेट करायला आणि हे सगळं क्लीन करून घ्या आधी. बरं दाखला मला. केतन काय रे. भाऊ मी ते नाही एक मिनिट भाऊ. हे मित्र आहेत माझे. नमस्कार. नमस्कार. तेच काय झालं मागे एकदा यांना पैशाची नड होती तेव्हा मी यांना मदत केली ती आर्थिक. आता तेव्हाच ते लक्षात ठेवून आज वेळ बघून दिवस बघून मला द्यायला आल्यात पैसे परत. किती प्रामाणिक आहेत की नाही. तेच मी सांगाले नको ते परत द्यायची काही गरज नाही आहे खरं तर. पैसे कुठं पळून जात नाहीत. माणूस महत्वाचा. ते तुमचं काम होईल सहीचं. तुम्ही काय करा उद्या या इथंच. तिथं या तिथं ऑफिसमध्ये. मी करतो की सही. जावा आता जावा. अहो पण साहेब आता होऊन जाईल ना 2 मिनिटात सही. नाही कशाला. आता कसं आहे आता भाऊ आलेत की नाही. मला आता भाऊंना वेळ द्यायला पाहिजे. तेव्हा तुम्ही उद्या या. उद्या करतो सही मी. जावा. अहो साहेब बघा पेन पण आहे. एका मिनिटात काम होऊन जाईल. कशाला भाऊ करून टाका ना. शाही संपली. शाही उद्या 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 उद्या. भाऊ पेन आहे. त्यांना लागेल त्यांचा पेन. आहे ना. हे घ्या लगेच एका मिनिटाचं काम. धन्यवाद. भाऊ तुमचं पेन.
लिंबू सोडायचं जरा बघा. भाऊ येतो हा साहेब. भाऊ तुम्ही कधी आला? ए रामभाऊ नाहीत वय आपले, त्यांचं काम आहे तुझ्या ऑफिसमध्ये काहीतरी, यायलाच लागल्यात ते. बाहेर लयच चटकायला लागलं नाही. तुझ्या ऑफिसमध्येच बसूया की. तुम्ही लिंबू सोडा घेणार? नाही नाही नको. चला मी आलो मग. दाखले मला या. वेलकम मॅम, प्लीज हॅव अ सीट. आधी काय जरा क्लिनिंग चालू होती त्यामुळे उशीर झाला. सुरू करूया लगेच. प्रेझेंटेशन रेडी आहे? येस सर. तर आपण तुमच्या शुक्र या कंपनीला फक्त कोल्हापुरातच नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये फेमस करण्यासाठी प्रयत्न करतोय. ह्या त्याच्या फाईल्स आहेत. एक मिनिट, काय लिहिलंय हे? आमची कंपनी 4 राज्यांमध्ये बॅन आहे. ही कसली आली पद्धत? ऍक्च्युली ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही पुढे बघा ना. व्हॉट? आमच्यावर 25च्या वर केसेस आहेत. हो, काय बोलताय तुम्ही? अहो जे बघतीये ते बोलतीये मी. आणि आमच्या PR करणाऱ्या कंपन्या ह्या ब्लॅक लिस्टेड आहेत. हे बघा. काय कुणी शिकवलंय तुम्हाला असं प्रेझेंटेशन बनवायचं? सर सर सॉरी पण मी प्रेझेंटेशन दाखवायला बोलवलंय का इन्सल्ट करून घ्यायला? मार्केटिंग करायचं नव्हतं तर तसं सरळ सांगायचं होतं. मुजुमदार हा ब्रँड आहे म्हणून तुमच्याकडे आलो. तर ही तुमची कामाची पद्धत? अहो निदान एकदा चेक तरी करायचं होतं. तुमच्याकडे विश्वासानं आल्यावर जर हा रिझल्ट मिळणार असेल तर कंपनी बंद करून टाका तुमची. एक मिनिट मॅम, हे बघा चूक झाली हे मान्य करतोय मी, पण हे असं. चूक मान्य करताय म्हणजे काय उपकार करताय माझ्यावर? मी ऐकून घेतोय म्हणून लिमिट क्रॉस करू नका. ओ तुम्ही मला लिमिट वगैरे शहाणपणा शिकवू नका. आधी स्वतःच्या कामावर लक्ष द्या. एवढा मोठा ब्रँड आणि प्रेझेंटेशन कसं द्यावं याची बेसिक अक्कल नाहीये. तुम्ही अक्कल काढू नका. आणि तू जर काम करायची लायकी नसेल ना तर यायचं नाही इथं. यू आर फायर्ड. सॉरी सर पण प्रेझेंटेशन मी नाही तयार केलेलं. मी तर फक्त स्लाइड दाखवते. हा मग हे प्रेझेंटेशन ज्याने कोणी तयार केलंय त्याचं टर्मिनेशन लेटर आत्ताच्या आत्ता मला माझ्या टेबलवर पाहिजे. विदिन 5 मिनिट्स आय वॉन्ट एन ऍक्शन. आउट. सरक 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 म्हणलं सर. ए उठ तू. सर तुमच्यामुळं ऐकून घ्यायला लागतंय मला. दे त्याला म्हणावं मी कॅबिन मधून बाहेर पडायच्या आत इथून निघून जा. त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये मला. तुम्ही बसा, नवीन प्रेझेंटेशन तयार करून देतो तुम्हाला. काही गरज नाहीये. अशा हलगर्जी लोकांसोबत काम करण्याची इच्छाच नाहीये माझी. आधी स्वतःचं मार्केटिंग करायला शिका. मॅडम या एम्प्लॉईज मुळे का बाईचं बोलणं ऐकून घ्यायला लागलं मला. या धैर्य मुजुमदार. सरांनी सांगितले तोंडही न दाखवता लगेच ऑफिस मधनं निघ. मॅडम मॅडम अहो काय तर तायडे, हे बघ माझं टर्मिनेशन लेटर फायनली.
पण ही काय म्हणून गेली ग? सर म्हणाले तोंड न दाखवताच निघून जा. नाही, असं चांगलं नाही वाटत ना. असं समोरासमोर बाय केल्याशिवाय बरं नाही वाटणार. मी निघून गेले. एक काम करते, त्यांना बाय करून येते. काय कुठं झाली काय तुझी संध्याकाळ? संध्याकाळ नाही झाली, पण माझी इथून जायची वेळ येते आणि मला नोकरीवर काढून तुम्हीच ती वेळ आणली. हे कसं शक्य? मी तर त्यांनी प्रेझेंटेशन मीच केलं होतं. तुला कळतंय का काय केलंयस तू? माणसानं एवढंही सेल्फिश असू नये की आपल्या एकट्यामुळं अख्ख्या कंपनीचं नुकसान व्हावं. कंपनीला वाचवलंय मी. लॉस नाही झाला कंपनीचा, कारण त्या प्रेझेंटेशन मध्ये जे काही सांगितलंय ना ते सगळं ट्रू आहे. विश्वास नसेल तर तुमच्या सोर्सेस कडनं चेक करून घ्या. काय ना, भांडणं आपल्यात आहे. तुम्ही जरी या कंपनीचे ओनर असलात ना तरी मी पण इथं काम करायलाच आले होते आणि मी माझं काम प्रामाणिकपणे केले. कळलं? फ्रॉड आहे ती बाई. याच्या आधी बऱ्याच लोकांना फसवलंय. तुम्हाला विश्वास नाहीये? दाखवते. बघा, डुप्लिकेट हिरे विकते ती बाई. चेक करा. नाही, प्लीज आता थँक्यू बिंक्यू म्हणू नका. इट्स ओके. तुम्ही मला नोकरीवरनं काढून टाकलं ना, याच्यातच माझं सगळं आलंय बघा. आज लय खुश आहे मी आणि एक्साइटेड पण.